आता बातमी आहे भिगवणमधली. भिगवण प्रकरणातील कथित अपहरण प्रकरणावर तब्बल 50 तासानंतर पडदा पडल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. अपहरण झालेली तरुणी स्वतःहून गुरुवारी मध्यरात्री बारामती पोलिसांसमोर हजर झाली. कोर्टासमोर त्या तरुणीनं आपण स्वखुशीनं तरुणासोबत गेल्याचा जबाब कायम ठेवला. कुटुंबावर मिरची पूड फेकल्याचा केलेला दावा सुद्धा खोटा असल्याचं तरुणीनं सांगितलं आणि त्यामुळे आता संबंधित तरुणावर काय कारवाई करायची या संभ्रमात पोलीस आहेत. भिगवणमधील तरुण तरुणी बारामती पोलिसांना शरण. संमतीनंच तरुणासोबत गेल्याच्या जबाबावर तरुणी ठाम. तो तरुण राहुल कुल समर्थक असल्याची तरुणीच्या आईची तक्रार. भिगवणमधील तरुणीचं अपहरण प्रकरणातील एक एक बाजू आता समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार करण्यात आली होती. ज्या तरुणीच्या अपहरणाची तक्रार करण्यात आली होती ती तरुणी 50 तासांनंतर तरुणासह बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली. आपलं अपहरण झालं नसून आपण स्वखुशीनं त्या तरुणासोबत गेल्याचा जबाब तिनं पोलिसांना दिला. पोलिसांनी जबाब नोंदवल्यानंतर तिला बारामती कोर्टात हजर केलं. कोर्टातही ती आपल्या जबाबावर कायम राहिली. स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. म्हणून मी त्या यंग महिलाला मान्य कोर्टासमोर जबाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता. ते जबाब झालेला आहे. तरुणासोबत गेलो तेव्हा आई किंवा भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली नसल्याचंही तरुणीनं सांगितलं. त्यामुळे आता पीडित तरुणी आणि तरुणावर कारवाई करावी तर कोणत्या पद्धतीची करावी अशा संभ्रमात पोलीस आहेत. दुसरीकडे मुलीचा भाऊ आणि त्यांचे नातेवाईक आमची मुलगी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत आहेत. तोंड गेलेलं नाही, तिला बळजबरी घेऊन ओढून घेऊन गेलेले. चटणीचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला आहे. चटणीचा व्हिडिओ अख्खा पोलीस स्टेशनला. ज्यावेळेस तिला ते गाडीत टाकलं त्यावेळेस लोक नव्हते काय की त्यांनी कुठे विरोध केला किंवा तिथं कोणच नव्हते. मी स्वतःहून स्वखुशीने त्याच्याबरोबर आले आणि मीच बोलवून घेतला होता असं काल आज सकाळी झालेल्या व्हिडिओमध्ये त्याचं तसं म्हणणं आहे. नाही तसं काही घडलेलं नाही. फक्त आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे. हो, मुलीला ताब्यात आम्ही कसल्या परिस्थितीत घेणारच. सध्या मुलगी तर म्हणते की मी नाही का ज्याच्याशी लग्न केले त्याच्याकडे जाणार आहे. तर काय नेमकं तर तुमची पुढची भूमिका काय? आमची भूमिका सांगतो, तुम्ही ते पोलिसांनी दोन्ही बी तिचं जी हिडव आहेत ना ती दोन्ही नीट चेक करून घ्या. ते म्हणते चटणी टाकली नाही, चटणी तिथं आहेच, ती पोलिसांना बी सापडली. आणि दुसरं एक आजच्या हिडवमध्ये जी टाकली तिने की माझ्या भावाच्या मोबाईलवरनं कॉल केला. तिच्याकडे मोबाईल असताना तिने भावाच्या मोबाईलवरनं कॉल का केला? पोलिसांनी ही कसून चौकशी करावी आणि ते कॉल रेकॉर्ड काढावे. त्यांचे कोण बोललं त्या मोबाईलवरनं, कुणी केलाय कॉल. पीडित तरुणी अल्पवयीन असल्यापासून तिचे प्रेमसंबंध असल्यानं तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली. आता हे मुलीनं तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिलाय. हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती पोक्सो अंतर्गत कारवाई करावी. दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही. हा विषय पोलिसांनी अत्यंत सिरियस घ्यावा. 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केलाय, याच्या पाठीमागं जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं. आज जर रात्री 2 वाजता स्टेटस काय टाकतोय? एवढी मस्ती, एवढा माज येतो कुठून? कुणाशी हा एकनिष्ठ आहे? कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरणं करण्याला? ह्यानं स्टेटस ठेवलाय आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत. म्हणजे आता तात्काळ पोलिसांनी कुठलाही बाकीचा आता विचार न करता त्या व्हिडिओच्या आधारे आता मुलीचं स्टेटमेंट घेतो. मुलगी स्टेटमेंट बदलेल. आता मुलीचं स्टेटमेंट घेण्याची आवश्यकता नाही, कारण ती अल्पवयाची आहे. जेव्हा तिच्यावरती अत्याचार झालाय तेव्हा ती 12 वर्षाची आहे. त्यामुळं पोलिसांची जबाबदारी आहे, त्यांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा. पोलीस हा गुंता सोडवत असताना आणखी एक बाजू समोर आली. ज्या तरुणासोबत तरुणी गेली तो तरुण भाजपचे आमदार राहुल कुल यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा पीडित तरुणीच्या आईनं केला. तर राहुल कुल यांनी तक्रारदार महिलेचे आरोप फेटाळले.
ह्याच्यात सगळा राहुल कुल यांचा सपोर्ट आहे. या आजरभाई शेख यांना त्याच्या दबावाखाली माझी आज मुलगी इथनं जाते. हिंदू समाज जागा होऊ दे व्हावा एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली उद्या तुमची जाईल. ही तुमची पण मुलगीच आहे. हिला जाऊन देऊ नका. आपल्या ताब्यात घ्या. काही पण करा. पण मामांनी सगळं पूर्णपणे लक्ष देऊन आपली मुलगी आपल्या ताब्यात घ्यावी एवढी विनंती मामांना माझी. तुम्ही सावरांनी या माता भंगलेला ह्या मुलीच्या आईला न्याय द्यावा अशी जेवढी आमची अपेक्षा आहे. आम्ही सर्व या कुटुंबाच्या सोबत आहोत. आपण सर्वांचे सहकार्य असेल तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल. स्टेटमेंट काढा. जे आरोप करतायत त्यांनी वस्तुस्थिती पहिल्यांदा तपासावी आणि मगच आरोप करावे अशा प्रकारची विनंती मी निश्चितपणे करेल. त्या कुटुंबाच्या विषयी आम्ही सगळेजण सहानुभूतीपूर्वक मदतीच्या भूमिकेमध्ये आहोत आणि त्या कुटुंबियांना जी जी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे. प्रशासन पूर्ण सक्षमतेने काम करतंय. काल रात्रीपासून त्या ठिकाणी त्या मुलीची समजूतही घालण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून होतोय आणि त्या कुटुंबाला जो पाठबळ आहे ते देण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुणी जर अशा प्रकारचे गैरसमज करत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत, माझ्याही घरात मुली आहेत. त्यामुळे आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून मगच आरोप करावेत. भिगवणचं कथित अपहरण प्रकरण पोलिसांनी अतिशय कौशल्यानं हाताळले. या प्रकरणात झालेले आरोप आणि तपासातलं तथ्य परस्पर विरोधी आहे. हे प्रकरण पोलीस, समाज आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठीही धडा घ्यावा असंच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती.